विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी अबू आझमीन विरोधात आक्रमक होण्याची शक्यता, तर विरोधक कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्याची शक्यता. धनंजय मुंडेंना माध्यमांशी बोलण्यावर बंदी, देवगिरी बंगल्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपवून निघताना खरं तर धनंजय मुंडेंचा पत्रकारांना नमस्कार करत तोंडाला कुलूप लावल्याचा इशारा. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनंतर राज्यपालांकडूनही राजीनामा मंजूर, तर विरोधकांकडून मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी. राजीनामा देणार नसेल तर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल. वारंवार समजावूनही मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. धनंजय मुंडेंना देवेंद्र फडणवीसांनी तंबी दिल्याची माहिती. मुंडेंचा राजीनामा आधी का घेतला नाही? मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण काय? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. विरोधी पक्षनेते पदावरून उद्धव ठाकरेंची पुन्हा कोंडी होण्याची शक्यता, तर भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी दिल्यानंतर ठाकरेंचे मुंबईतील आमदार आणि नेते नाराज असल्याच्या चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर, काळ्या कारमध्ये सापडले 19 महत्त्वाचे पुरावे. आरोपी सुदर्शन घुलेची गाडी ठरली महत्त्वाचा पुरावा. पाकिस्तानच्या खैबर पख्तून प्रांतातील कैंट कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तर 9 जणांचा मृत्यू, 35 जखमी. अतिरेक्यांकडून कार बॉम्बचा वापर. चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारत अंतिम फेरीत, तर 4 विकेट्सला भारताचा दणदणीत विजय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.